प्राण्यांची सहल. एक जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी राहत होते. ते एकत्र जमायचे, एकत्र जेवण पण करायचे. एकदा माकडाला वाटलं, आपण सारखे सारखे जंगलातच फिरतो. ती माणसं कशी शहरात राहतात आणि मोटारीतनं गाडीतनं जंगलात जातात, तसं आपण करूया. आपण जंगलातून शहरात सहलीला जाऊया, बागेत जाऊन येऊया. त्यानं हा बेत सर्वांना सांगितला आणि गंमत सगळ्यांना पसंत पडला. पण सिंहाला जाऊन कोणी सांगायचं? त्याची परवानगी हवीच. कोणीच तयार होईना. मग माकड म्हणालं, आपला कोल्होबा हुशार आहे, तो हे काम बरोबर करेल. काय कोल्होबा? त्यानं कोल्होबाला सांगताच तो तयारही झाला. दुपारी तो सिंहाकडे निघाला. तिथं गेला तर सिंह झोपलेला. त्याला मनातून बरं वाटलं. मग त्याने एक युक्ती केली. त्यानं सिंहीणताईला सांगायचं ठरवलं. आणि गंमत म्हणजे सहलीचा बेत सिंहीणताईलाही आवडला आणि तिनं लगेच सिंहाला उठवून त्याला सांगितलं. पण सिंहही खुश झाला आणि त्यानं सहलीला जायला परवानगी दिली. दुसरे दिवशी एकत्र जमायचं ठरलं. तिथं गेल्यावर काय काय करायचं ते पण त्यांनी सिंहाला सांगितलं. प्रत्येकानं आपला आपला डबा आणायचा असंही ठरलं. सगळ्यांना सहलीला केव्हा जातो असं झालं होतं. सगळे लवकर उठले. हत्तीभाऊनं आपला काळा कोट घातला, सशानं शुभ्र बुशकोट घातला, हरिणताई तर सोनेरी ठिपक्यांची साडी नेसल्या. 3 प्राण्यांची ओळ करून सगळेजण निघाले. पुढे माकड भाऊ आणि कोल्होबा वाट दाखवायला. फिरत 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 सर्वजण शहरात आले. आणि काय गडबड झाली बघा. त्यांना पाहताच भरा 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 सर्वांनी दारं लावून घेतली. आणि घरातूनच सर्व माणसं दुरून सहल पाहत होती. दुकानदार, भाजी विकणाऱ्या बायका सगळ्यांनी तिथेच आपलं सगळं टाकून दिलं आणि पळत सुटले. काही जणांना भाजीची चव बघायला मोह होत होता. पण सिंह ओरडेल या भीतीनं कोणीही ओळीतून बाहेर येत नव्हतं. शेवटी सर्वजण बागेपाशी आले आणि त्यांना पाहताच भेळवाले, फळवाले सगळेजण पळत सुटले. पण हत्तीदादानं सगळी गाडीच उचलून बागेत नेऊन ठेवली. सर्वांना भूक लागली होती. हात धुवून डबे काढले. सशानी गाजर आणि काकडी आणली होती. सिंहानं आणि सिंहीणताईनं मांस आणलं होतं. हत्तीभाऊनं उसाची मोळीच उचलून आणली होती. सर्वजण पोटभर जेवले. थोडी थोडी भेळ खाल्ली. वर सर्वजण जेवायला बसले तेव्हा झाडावर लपून बसलेला फोटोग्राफर हळूच पुढे झाला आणि त्यानं सर्वांचा छानसा फोटो काढला. मग बागेतील सर्व प्राण्यांना हे सर्वजण भेटले. नंतर बागेतील फुलराणी त्यांनी पाहिली. ससा, हरिण, कोल्हे हे सर्वजण बसले डब्यात. आणि गाडी चालवणारा हे सगळं बघून घाबरून पळून गेला होता. पण मग काय, अस्वल भाऊ पुढे झाले आणि त्यांनी गाडी चालवायला सुरुवात केली. 2-3 चक्रा मारून झाल्यावर सगळेजण मग घसरगुंडी, झोपाळा यावर बसले. पण हत्तीला काही वर चढता येईना. बिचारा हत्ती. एकूण काय, सहल मस्त झाली. सर्वजण ओळीतून परत आपल्या घराकडे गेले आणि दरवर्षी
अशी सहल काढायचीच असंही त्यांनी ठरवलं.